नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. देशभरातील जनगणना 2027 प्रक्रियेला तब्बल 16 वर्षांनंतर मुहूर्त लाभला असून 1 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. यंदा ही प्रक्रिया 2 टप्प्यात पार पडेल. केंद्रीय पातळीवर यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागली असून त्या दृष्टीने नियोजन आखले जात आहे. पहिल्या टप्प्यात घरांची नोंदणी व गृहनिर्माण गणना केली जाईल. यंदाच्या जनगणनेत प्रथमच स्वगणनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. मोबाईल ॲपसह डिजिटल माध्यमातून माहिती संकलित करण्यात येईल, असे जनगणना आयुक्त आणि महानियंत्रक मृत्युंजय कुमार नारायण यांनी आज दिल्लीतील पत्रकार परिषदेत सांगितले. दुसऱ्या टप्प्यामध्ये देशातील लोकसंख्येची सविस्तर गणना केली जाणार असून यामध्ये जातीनिहाय जनगणनेचाही समावेश असेल. या प्रक्रियेसाठी स्वतंत्र प्रश्नावली लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसह सीमा भागातील मराठी भाषेसाठी लढणाऱ्यांसाठी कार्यरत असलेल्या मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश मरगाळे यांची आज मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी एकमताने निवड करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या निधनामुळे हे पद रिक्त झाले होते. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या बैठकीत ठराव मांडण्यात आला. उपस्थित सर्व सदस्यांनी प्रकाश मरगाळे यांच्या नावाला एकमताने अनुमोदन देत त्यांची अध्यक्षपदी निवड केली. मरगाळे हे यापूर्वी समितीचे खजिनदार म्हणून कार्यरत होते. निवड जाहीर झाल्यानंतर कार्याध्यक्ष तथा माजी आमदार मनोहर केणेकर यांनी मरगाळे यांचा पुष्पहार घालून सत्कार केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय तसेच संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. दरम्यान कार्याध्यक्ष मनोहर केणेकर यांनी आपल्या भाषणात मरगाळे यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्यकाळाची सुरुवात मराठी जिल्हा पत्रकार संघाच्या 1,00,000 सह्यांच्या मोहिमेतून होत असल्याचे सांगितले. तसेच कन्नड सक्ती विरोधातील मोर्चा यशस्वी करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. हुक्केरी तालुक्यातील गुडगनट्टी येथील ब्रह्ममंदिराजवळील हिडकल धरणामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 5 शाळकरी मुलांपैकी कृष्णा विठ्ठल खानापुरी वय 14 आणि प्रज्वल मुत्तुप्पा गोकर वय 14 यांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला. या घटनेमध्ये मुत्तुराज बकुळगस्ती, सिद्धार्थ बसवराज पणगुद्दी आणि मंजुनाथ तमान्ना पात्रोट यांना वेळेमध्ये बचावले गेले. सर्व मुले RC गुडगनट्टी प्राथमिक कन्नड शाळेमध्ये 7वी मध्ये शिकत होते आणि महावीर जयंतीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पोहण्यास गेले होते. 5ही जण सुरुवातीला एकत्र पोहत होते, मात्र कृष्णा आणि प्रज्वल खोल पाण्यात गेले आणि ते बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले व बचाव कार्य सुरू केले. बेळगाव शहरामध्ये CNG व LPG पंपांची मर्यादित संख्या असल्याने रिक्षा चालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सध्या केवळ 8 ते 9 पंपांवरच ही सुविधा उपलब्ध असल्याने वाढत्या रिक्षांच्या तुलनेत ती अपुरी ठरत असून चालकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. अलीकडे पेट्रोल बंद होणार असल्याच्या अफवेमुळे पंपांवर लांबच लांब रांगा लागून परिस्थिती अधिकच गंभीर झाली होती. जरी सध्या स्थिती काहीशी सुरळीत आहे. शहरात सुमारे 12,000हून अधिक रिक्षा असून त्यापैकी बहुतांश CNG व LPGवर चालतात, तर LPGचा दर 80 रुपयांपर्यंत वाढल्याने चालकांचे आर्थिक गणितही बिघडले आहे. गोवा वेस्ट, फोर्ट रोड, कित्तूर चडमा सर्कल, बॉक्साईड रोड, 3रे रेल्वे गेट, काँग्रेस रोड आणि महात्मा फुले रोड येथे नवीन पंप सुरू करण्याची मागणी होत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बेळगाव व खानापूर तालुक्यात बॉक्साईट, लॅटेराईट आणि सिलिका खनिजांचे अवैध खाणकाम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी केली आहे. मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी त्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. बेळगुंदी, बाकनूर, बिजगर्णी, गोल्ल्याडी, आमटे, बेटगेरी, किणे, इनामबडस व तोराळी या गावांमध्ये खासगी जमिनींवर परवानगीशिवाय खाणकाम केलं जात असल्याचं निदर्शनास आले. या भागातील खाणकाम धामणे राखीव वन, तिलारी व भीमगड अभयारण्य तसेच हत्तींच्या मार्गाजवळ असल्याने पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील असल्याचेही सांगितले गेले.
निवेदनात तात्काळ जिल्हास्तरीय चौकशी, उपग्रह नकाशे तयार करणे, नियमित सर्वेक्षण, नवीन परवानग्या स्थगित करणे व विशेष पथक स्थापित करण्याची मागणी केली आहे. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या. DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील कन्नोळी टोलगेटजवळ मंगळवारी दिनांक 31 मार्च रोजी सरकारी बस आणि दुचाकी यांच्या समोरासमोर भीषण धडक झाली. या धक्कादायक अपघातात मूळ सावळगी गावचा 22 वर्षीय अभिषेक साबागौडा नागराळ घटनास्थळीच जिवंत जळून ठार झाला. धडकेच्या तीव्रतेमुळे दुचाकीच्या पेट्रोल टँकचा स्फोट झाला आणि संपूर्ण बसही जळून खाक झाली. सुदैवाने बसमधील प्रवासी चालकाच्या तात्काळ प्रयत्नांमुळे सुरक्षित बाहेर पडले. सिंदगी अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली. सुरुवातीला हा अपघात नैसर्गिक दिसत असला तरी अपघातापूर्वी अभिषेकने आपल्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून नियोजित आत्महत्येचा इशारा दिला होता. त्याने आपल्या मृत्यूस वीरेश नंदूर, त्याची आई चैत्रा नंदूर आणि कुडल संगम येथील नातेवाईक नवीन कुमार पाटील यांना जबाबदार ठरवले. प्राथमिक तपासात हा अपघात प्रेमभंगातून झालेली नियोजित आत्महत्या असल्याचे दिसून आले आहे. अभिषेकने व्हिडिओत म्हटले आहे की आपल्या प्रेयसीला स्वतःपासून दूर केल्यामुळे तो नैराश्याच्या परिस्थितीत आत्महत्या करत आहे. सिंदगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव शहरातील CCB पोलिसांनी मच्छा औद्योगिक परिसरातील जांबोटी रोडवरील प्लांट नर्सरीमध्ये गांजा विक्रीच्या जाळ्यावर धडक कारवाई करून 2 आरोपींना अटक केली. आरोपी बालू उर्फ मनोहर गजानन हुद्दार वय 36 आणि सचिन प्रकाश अंकलगी वय 25 यांच्या ताब्यातून 2 किलो गांजा, 2 मोबाईल फोन, बॅकपॅक आणि टॉवेल जप्त करण्यात आले. प्राथमिक चौकशीमध्ये आणखी 2 संशयित परसू अण्णा राहणार संती बस्तवाड व रहुरिया यांचा सहभाग उघडकीस आलाय. या प्रकरणी NDPS कायद्याच्या कलम 20B 1B अन्वये बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. कारवाईबद्दल CCB निरीक्षक मंजुनाथ नायक आणि त्यांच्या पथकाचे पोलीस आयुक्त व DCP यांनी कौतुक केले आहे. खानापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल हरवलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून CEIR पोर्टलच्या माध्यमातून शोधण्यात आलेले हरवलेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. मोबाईल हरवल्यानंतर नागरिकांनी सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टलवर नोंदणी केल्यामुळे पोलिसांना त्यांचा माग काढणे शक्य झाले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मोबाईल जप्त करून ते त्यांच्या वारसदारांना सुपूर्द केले. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान मोबाईल हरवल्यास त्वरित CEIR.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर माहिती नोंदवावी असे आवाहन खानापूर पोलिसांनी केले आहे. दख्खनचा राजा श्री ज्योतिबा यात्रेनिमित्त बेळगावचे रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी आकर्षक व भावस्पर्शी रांगोळी साकारली आहे. या रांगोळीतून ज्योतिबा देवतेचे सुंदर चित्र रेखाटण्यात आले असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. सदर रांगोळी 2 फूट बाय 3 फूट आकाराची असून ती साकारण्यासाठी तब्बल त्यांना 14 तासांचा कालावधी लागला आहे. या रांगोळीसाठी लेक कलरचा वापर करण्यात आला आहे. सदर रांगोळी वडगाव येथील त्यांच्या ज्योती फोटो स्टुडिओमध्ये प्रदर्शित करण्यात आली असून सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेमध्ये नागरिक व कलाकारांसाठी पाहण्यासाठी ती खुली ठेवण्यात आली आहे. या अनोख्या कलाकृतीला रसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी येथील जागृत श्री ब्रह्मलिंग देवस्थानाची वार्षिक यात्रा सोमवारी भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडली. देवस्थानाच्या जागृत मान्यतेमुळे दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर यंदा ब्रह्मलिंग मूर्तीची भुजंग अवतारातील फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती.
गुढीपाडव्याच्या नंतर पहिल्या किंवा दुसऱ्या सोमवारी भरवण्यात येणारी ही पारंपरिक यात्रा यंदाही भक्तिभावाने साजरी करण्यात आली. सकाळी पाटील बंधूंच्या हस्ते अभिषेक करून लक्ष्मण भरमा पाटील यांच्या घरापासून पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला, जी टाळ मृदुंगाच्या गजरात देवस्थानात पोहोचली. यानंतर पालखी पूजन, महाप्रसाद व ग्रामस्थांच्या गहाण कार्यक्रमाने यात्रेची सांगता झाली. प्रसंगी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. सौंदत्ती श्री रेणुका यल्लम्मा मंदिर परिसरात अवैधरित्या दारू विक्री होत असल्याच्या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई करत अनेकांना ताब्यात घेतल्याचे समजते. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संबंधित अधिकाऱ्यांनी गुड्डा परिसरातील विविध ठिकाणी छापेमारी केली. या कारवाई दरम्यान अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून दारूचा साठाही जप्त करण्यात आला आहे. यल्लम्मा मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अशा ठिकाणी अवैध दारू विक्री होत असल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेत ही कारवाई केली. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे. तसेच परिसरात अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर आळा घालण्यासाठी पुढील काळातही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग, प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार ए, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. शुभ मुहूर्त गुंतवणुकीचा व्याज दर कमी होण्यापूर्वीचा 31 मार्च पूर्वी लोकमान्य सोसायटीमध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा 10% आकर्षक व्याजदर. 1 एप्रिल पासून लोकमान्यांच्या सर्व योजनांवरील व्याजदर कमी होणार, म्हणूनच आजच निर्णय घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. नियम व अटी लागू. KLE वेणुध्वनी 90.4 FM केंद्राने सोमवार दिनांक 30 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम आयोजित केला. KLE वेणुध्वनी बानुली केंद्राचे संचालक डॉक्टर वीरेश कुमार नंदगाव यांनी केंद्राच्या वाटचालीची माहिती दिली आणि प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित असलेले बेळगाव विभागाच्या प्रादेशिक आयुक्त जानकी केयम यांनी स्त्री ध्वनी कार्यक्रमाद्वारे विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचा सन्मान करण्यात आलेला कौतुकास्पद असल्याचे सांगितले. डॉक्टर सुचेता कुरुंदकर यांनी महिलांचे समाजातील योगदान, संतुलन, जबाबदारी आणि मानवी मूल्ये यांचं महत्त्व सांगितलं, तर डॉक्टर VM पट्टणशेट्टी यांनी महिलांचे शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि आत्मविश्वास यामुळे सामर्थ्य निर्माण होत असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचा सन्मान करण्यात आला आणि उपस्थित महिलांनी आपले अनुभव शेअर केले. कार्यक्रमाचे संचालन मंजुनाथ पै व अनुपमा के यांनी केले, तर संयोजन मंजुनाथ बळ्ळारी व मनीषा PS यांनी केले. बेळगाव शहरातील मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शिवाजीनगर परिसरात सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करताना 23 वर्षीय सिद्धार्थ दत्ता कदम याला पोलिसांनी अटक केली. दिनांक 30 मार्च रोजी सायंकाळी 7:15 वाजता कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना त्याचा संशयास्पद व विचित्र वर्तन लक्षात आले आणि ताब्यात घेत चौकशी केली. तपासणीसाठी त्याला बिम्स रुग्णालयात नेण्यात आले, जिथे वैद्यकीय तपासणीमध्ये गांजा सेवन झाल्याची पुष्टी झाली. या प्रकरणी NDPS कायद्याच्या कलम 27B अन्वये मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि DCP यांनी हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ मालगी व शंकर कुगनोळी यांच्या कारवाईचे कौतुक केले. गुड फ्रायडे आणि इस्टरच्या सणासमयी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दक्षिण पश्चिम रेल्वे सर M विश्वेश्वरय्या टर्मिनल बेंगळूर आणि बेळगाव दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 06503 गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता बेंगळूर SMVTहून सुटेल आणि शुक्रवारी सकाळी 7:35 बेळगाव येथे पोहोचेल.
परत गाडी क्रमांक 06504 रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वाजता बेळगावहून सुटेल आणि सोमवारी सकाळी 5 वाजता बेंगळूर येथे पोहोचेल. या विशेष गाड्यांमध्ये एकूण 19 ICF डबे असतील आणि त्या चिक्कबनवरा, तुमकूर, अरसीकेरे, बिरूर, दावणगेरे, हरिहर, हावेरी, SSS हुबळी, धारवाड, अळणावर, लोंढा आणि खानापूर या स्थानकांवरून धावतील. प्रवाशांना सवलती आणि सोयी सुविधांसह प्रवासासाठी या गाड्या उपलब्ध राहणार आहेत. विजयपूर जिल्ह्यातील बसवंत बागेवाडी तालुक्यात मसबी नाळजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत इंगळेश्वर तांडा येथील संतोष लालू चव्हाण वय 32 आणि देगिनाळ गावचे भीमनगौडा पाटील वय 45 यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या अपघातात आणखी एक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने बसवंत बागेवाडी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मनगुळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. हा अपघात मनगुळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून पुढील तपास सुरू आहे. तरुण पिढीमध्ये वाढत असलेले मानसिक दडपण, शारीरिक शोषण, व्यसनाधीनता आणि आत्महत्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता जनजागृतीसाठी चला जाणून घेऊयात आई-बाबांच्या वेदना या विषयावर प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम श्रीराम सेना हिंदुस्थानी यांच्या वतीने रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता येळ्ळूर, बेळगाव येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे पार पडणार आहे. मेळाव्यात समाज प्रबोधनकार वसंत हंकारे मार्गदर्शन करतील आणि तरुणांमधील मानसिक तणाव, एकटेपणा, असुरक्षितता, व्यसनाधीनता व शारीरिक शोषण यासंबंधी माहिती देतील. यावेळी आत्महत्या नव्हे, स्वाभिमान निवडा हा संदेश देत पालकांचे कर्तव्य, मुलांशी संवादाचे महत्त्व आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची गरज यावरही मार्गदर्शन केले जाईल. आयोजक रमाकांत कोंडुस्कर यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी व्यसन व कुसंगतीपासून दूर राहावे आणि समाजाने शोषण, अन्याय व व्यसनाविरोधात आवाज उठवावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्व पालक आणि विद्यार्थी वर्गांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.